रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. कोडोलीतील 125 वर्षाची दळप कांडप गिरणीची परंपरा, 4 पिढ्यांनी जपलेला महालक्ष्मी ग्राइंडिंग मिलचा ऐतिहासिक वारसा. कोडोली हे गाव पन्हाळा तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले आणि झपाट्याने बदलणारं गाव. पण या आधुनिकतेच्या प्रवाहातही इथं एक व्यवसाय असा आहे जो काळाच्या कसोटीवर टिकून आहे. 125 वर्षाची परंपरा, 4 पिढ्यांचा वारसा आणि समाजसेवेची भावना जोपासली गेली आहे. कोडोलीच्या दत्त गल्लीतील महालक्ष्मी ग्राइंडिंग मिल आजही त्याच विश्वासाने सुरू आहे. या गिरणी व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली ती कैलासवासी शंकर पांडुरंग पाटील यांनी. त्यानंतर त्यांचे पुत्र कैलासवासी हिंदूराव शंकर पाटील यांनी ही परंपरा पुढे नेली. त्यानंतर सध्या अनिल हिंदूराव पाटील यांनी व्यवसायाची धुरा सांभाळली आणि आता चौथी पिढी म्हणून विकास अनिल पाटील या परंपरेत सक्रियपणे सहभागी आहेत. म्हणजेच आजोबांनी सुरू केलेली गिरणी, वडिलांनी जपलेली परंपरा आणि पुढच्या पिढीने स्वीकारलेली जबाबदारी. पूर्वी कोडोली परिसरात वीज उपलब्ध नसताना ही गिरणी डिझेलच्या इंजिनच्या साहाय्याने चालायची. त्या काळात आजूबाजूच्या 4-5 गावांसाठी एकच गिरणी असायची. शासनाच्या मान्यतेने आणि परवान्याने चालणारा हा व्यवसाय परिसरातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग होता. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, गावाचं रूप बदललं, पण महालक्ष्मी ग्राइंडिंग मिलवरील लोकांचा विश्वास मात्र कायम राहिला. आज या गिरणीत तब्बल 15 प्रकारची दळप कांडपाची यंत्रसामग्री कार्यरत आहे. शेंगदाणा तेलाचा घाणा, शेंगा फोडणी मशीन, खोबरे किसण्याची मशीन, भात काढण्याची मशीन, रवा पाडण्याची मशीन यासोबतच गहू, ज्वारी, मका, हरभरा, विविध डाळी, मसाल्याचे जिन्नस, साखर, खारीक, हळकुंडे यांचे दळप कांडप करून दिले जाते. एवढेच नव्हे, जनावरांसाठी भरड, भाकरी, चपाती आणि धपाट्याचं पीठ, खोबरेल तेल, सूर्यफूल तेल तसेच विविध प्रकारची खाद्यतेले काढून देण्याची सुविधाही येथे उपलब्ध आहे. पूर्वी भाड्याच्या जागेत सुरू असलेला हा व्यवसाय आज स्वतःच्या जागेत उभा आहे. आधुनिक यंत्रसामग्रीसोबत गिरणीतून उडणाऱ्या पिठाच्या धुळीचा त्रास होऊ नये यासाठी एक्झॅक्ट यंत्रणाही बसवण्यात आली आहे. या व्यवसायाने केवळ एका कुटुंबाला आर्थिक स्थैर्य दिलं नाही, तर कोडोलीच्या सामाजिक आणि आर्थिक जडणघडणीतही आपला ठसा उमटवला आहे. लोकांच्या जीवनातील सर्वात मूलभूत गरज म्हणजे अन्न आणि त्या अन्नधान्याला उपयोगी स्वरूप देणाऱ्या गिरणी व्यवसायाचं महत्त्व आजही तितकंच मोठं आहे. म्हणूनच महालक्ष्मी ग्राइंडिंग मिलचा हा प्रवास केवळ एका व्यवसायाचा प्रवास नाही, हा आहे 4 पिढ्यांचा, कष्टाचा, विश्वासाचा आणि ऋणानुबंधाचा प्रवास. आजच्या डिजिटल आणि आधुनिक युगात अनेक पारंपरिक व्यवसाय काळाच्या पडद्याआड जात असताना कोडोलीतील पाटील कुटुंबाने मात्र आपल्या पूर्वजांचा वारसा अभिमानाने जपला आहे. पुढच्या पिढ्यांनीही हा वारसा तितक्याच जिद्दीने पुढे न्यावा. नव्या पिढीला पारंपरिक व्यवसायातून प्रेरणा मिळावी आणि शतकोत्तर परंपरांचा इतिहास जतन व्हावा यासाठी विन टीव्ही मराठीने या आगळ्या वेगळ्या वारशावर प्रकाशझोत टाकला आहे. 125 वर्षाची परंपरा, 4 पिढ्यांची अखंड सेवा आणि कोडोलीच्या मातीशी जोडलेला विश्वास हीच खरी ओळख आहे महालक्ष्मी ग्राइंडिंग मिलची. कोडोली घ्या अस्मितेची. विन टीव्ही मराठीसाठी वारणानगरहून बाबासाहेब कावळे. अनिल हिंदूराव पाटील. आमचा गिरण व्यवसाय जवळजवळ 100-125 वर्षापासून आहे. आमचे आजोबा, नंतर आमचे आजोबांचे नाव शंकर पांडुरंग पाटील आणि आमच्या वडिलांचे नाव हिंदूराव शंकर पाटील, परत माझे नाव अनिल हिंदूराव पाटील, परत आमचा मुलगा आणि मला मदत करतो विकास अनिल पाटील. माझे आजोबा शंकर पांडुरंग पाटील इंजन मिस्त्री होते आणि त्याने प्रथम लाईट उत्पन्न व्हायच्या आधी इंजनवर गिरणी चालू केली. त्यानंतर आमच्या वडिलांनी त्यांना साथ दिली. नंतर बरेच 2-3 जागा झाल्या. भाड्यानं पहिली जागा होती, नंतर आम्ही ही स्वतः घेतली 2 जागी. नंतर आम्ही तो व्यवसाय अगदी आनंदानं करत आहे. इथं गहू, जोंधळा, जनावरांचे भरड, डाळीचे पीठ, थालीपीठ, भात कांडप, खोबरे किसणे, साखर दळणे, हळकुंड दळणे, इतर खडे मसाले दळणे हे सगळे आमच्याकडे मशिनरी आहे. ऑइल मिल आहे, शेंगा फोडण्याचं मशीन आहे. आमच्याकडे सर्व प्रकारच्या मशीन आहेत. 12-13 मशीन आहेत. सर्व प्रकारचे गहू, ज्वारी, डाळ, हरभरा डाळ, गरा पाडणे, रवा पाडणे, डाळ दळणे, शेंगा फोडणे, ऑइल मिल व खोबरं किसणे असे सर्व मशीन आहेत.
त्यामुळं पहिल्यापासून आमचा असल्यामुळं आमच्या गिरायकांचा येत आहे आमच्याकडे, आनंद आहे आम्हाला. हे आमची जो चौथी पिढी असेल, हे प्रत्येकाला असलं हे जपावं. अजून किती पिढ्या हे तुम्हाला चालवलं असं वाटतंय? बघा, काय अंदाज नाही. आता काय चालवलं पुढं तर चालेल, चालवावं असं आमची इच्छा आहे. आमचे फार पूर्वीचे लायसन्स, हालरचे लायसन होते, तेल घाण्याचं लायसन होतं. हालरचं लायसन नंबर PAN 52 नंबर होता. हालर लायसन फार लेवी होती त्यावेळेला. ते लायसनवर भात कांडप किती झालं हे रोजच्या रोज लिहायला लागत होतं रजिस्टरला. त्यावेळेला नावली, मोहरे हे भात आमच्या द्यायचे. नावली, मोहरे, आरडे तुमच्याकडे किती गावातली लोक यायची? तरी 5-7 गावात खेडेपाड्यातली येत होती, जवळची सगळी खेड्यातले जवळचे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.